जय जय राम राम कृष्ण हरि हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि सावळे राम राम कृष्ण हरि सावळे राम राम कृष्ण हरि हरि जय जय 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 राम राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला 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 वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला
सदन जेते लक्ष्मी सहित शोभे नारायण नारायण वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला 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 सर्व सुखाची आसु करासी सर्व सुखाची आसु करासी सर्व सुखाची आसु करासी सर्व सुखाची आसु करासी भक्ति मुक्ति चारी दासी भक्ति मुक्ति चारी दासी वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला 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 एका जनार्दनी पार नाही सुख 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 देव भुलला वैष्णव लोक देव भुलला वैष्णव लोक वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला 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 वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला राहिला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला जा सुखाकारणे देव वेडावला वेडावला ओम ब्रह्मशीलाय नमः ब्रह्मशीला स्थापयामि स्थापयामि पूजयामि ओम तृतीय विठ्ठल रुक्मिणी देवता पिंडिकानां आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमस्कारान् करोमि गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म घ्यायचं त्याला पाण्यात बुडवायचं या तिघ दगडांवरती प्रदर्शन करायचं ओम शुद्धबालः सर्वशुद्धबालो मणिबालस्ताश्विनः शीतः शीताक्षूर्णस्थिरद्राय पशुपते कर्णाजावा निवृत्तरुद्राणभूर्णभाः पार्जन्याः श्रीष्टतिलक्ष्मीशपत्न्या भवरात्रि पारश्वी नक्षत्राणि विष्णुव्यत्तम् निशनं निघाण मुम्बैकाण सर्वलोकं चिताच सुरश्रेष्ठ कुङ्कुमाक्ता सुशोभिता भुजानि वेष्टा भक्त्या गृहाण परमेश्वर हे असते ब्रह्मशिला हे असते कुर्मशिला आणि हे असते पिंडिका म्हणजे जे देव असतात त्यांच्या निमित्ताने ही पिंडिका असते या तीन देवतांची स्थापना मंदिराच्या मूर्तीची जी असते त्या मूर्ती बसवायची स्थितीच्या आपल्याला स्थापना करायची अशा प्रकारचा सपोर्ट आता तरी पुढे हाची
उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा नका करुणाशा आयुष्याचा सकळांच्या पायी माझे दंडवत 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 आपुल्याने चित्त शुद्ध करा आपुल्याने चित्त शुद्ध करा सकळांच्या पायी माझे दंडवत 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 हित ते करावे देवाचे चिंतन 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 करणीया मना शुद्ध भावे करणीया मना शुद्ध भावे सकळांच्या पायी माझे दंडवत वाहित देवतानां मृडाग्नि उत्तरपूर्णिन दधातु सकल मंत्र यंत्र दोष परिहारार्थं व्यावृत्ति हवन शिष्टबुद्ध हवन तथाच सकल भुराद्यानाहुति दधातु सकल स्थापित समोरच्या ओम गणपती मूळमा गणपती आरंभ ईशान्य कोडपर्यंत अग्निदाने टाकायचो त्याला शाकल्य म्हणतो आपण तर ते स्वाहा म्हटलं की तुम्ही टाकायचं ओम भू स्वाहा ओम भुवः स्वाहा ओम स्वस्वाहा ओम भूर्भुवः स्वाहा ओम स्वस्वाहा ओम भूर्भुवः स्वस्वाहा ओम भूस्वाहा ओम स्वस्वाहा ओम भूर्भुवः स्वस्वाहा ओम भूस्वाहा ओम भुवः स्वाहा ओम स्वस्वाहा ओम भूर्भुवः आता आपण जे द्रव्य टाकत होतो 3 बोटामध्ये घेऊन ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी सुद्धा ते द्रव्य हातामध्ये घ्या सर्वांनी पुरुषांनी तूप नाही दादा शाकवे हातही घ्यायचं उजव्या हातामध्ये स्वाहा म्हटलं की सर्व द्रव्य टाकून द्यायचं
ओम अग्नये सृष्टवृदच्चकृते नमः. टाकून देते द्रव्य आता. हात जोडून बसा, नमस्कार करा, प्रार्थना. आता आपण पळी घ्यायची तुपाची. इदम अग्नये नमः. बरोबर. ओम भुवः स्वाहा. ओम अग्निवर्णाभ्याम स्वाहा. इदम अग्निवर्णाभ्याम नमः. ओम अग्नये ऐसे स्वाहा. इदम अग्नि ऐसे नमः. ओम वरुणाय सवित्रे विष्णवे विष्णुभ्यो देवेभ्यो अमृतव्यासर्गेभ्यो स्वाहा नमः. ओम मह वरुणाय आदित्यादेजो स्वाहा. इदम वरुणाय आदित्यादेजो नमः. बस पैठून द्या आता. नमस्कारानं नमस्करोमी. दादा ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी आता 5 वेळा तूप टाका अग्नीमध्ये. ज्या तुपाची पोळी घ्या, फक्त तूप टाकायचे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम ज्ञानाय स्वाहा. माझे दंडवत सकळांच्या पायी माझे दंडवत सकळांच्या पायी माझे दंडवत सकळांच्या पायी माझे दंडवत. तू का म्हणे होय तो व्यापार हो. तू का म्हणे होय तो व्यापार हो. म्हणे होय तो व्यापार हो. तू का म्हणे होय तो व्यापार. करा काय पार शिकवावे. करा काय पार शिकवावे. शिकवावे शिकवावे सकळांच्या पायी माझ दंडवत हो. सकळांच्या पायी माझ दंडवत हो. सकळांच्या पायी माझ दंडवत हो. सकळांच्या पायी माझ दंडवत. आपुल्याने चित्त शुद्ध करा. आपुल्याने चित्त शुद्ध करा. शुद्ध करा. शुद्ध करा. सकळांच्या पायी माझ दंडवत हो. सकळांच्या पायी माझ दंडवत हो. सकळांच्या पायी माझ दंडवत हो. सकळांच्या पायी माझ दंडवत. हेची देवा पै मागत. 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 चरण सेवा अखंडित.
चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा 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 सदा संग हरिदासांचा सदा संग हरिदासांचा वास द्यावा पंढरीचा 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 जन्म हो का बलते याती जन्म हो का बलते आते जन्म हो का बलते याती जन्म हो का बलते आते कधी न चुक हरी भक्ती कधी न चुक हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा 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 नामा मने कमळापती नामा मने कमळापती नामने कमळापती नामने कमळापती नामा मने कमळापती नामा मने कमळापती नामने कमळापती नामने कमळापती हेची देवा पुढता पुढती हेची देवा पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा 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 सदा संग हरिदासाचा सदा संग
पंढरीचा वास द्यावा 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 पाहुणे घरासी पाहुणे घरासी आज आले रुसकेसे 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 पाहुणे घरासे पाहुणे घरासे आज आले रुसकेसे 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 काय करूं उपचार काय करूं उपचार कोप मोडके जर्जर कोप मोडके जर्जर पाहुणे घरासे पाहुणे घरासे आज आले रुसकेसे 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 दरी दरी तपान्या माझे रांदियल्या कन्या दरदरी तपान्या मायराणीला कन्या पाहुणे घरासे पाहुणे घरासे आज आले रुसकेसे 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 घरी मोडक्या त्या बाजा घरी मोडक्या त्या बाजा वरी वाकळाच्या शेजा वरी वाकळाच्या शेजा पाहुणे घरासे पाहुणे घरासे आज आले रुसकेसे आज आले रुसकेसे आज आले रुसकेसे आज आले रुसकेसे आज आले रुसकेसे
शुद्धी तुळसी दळ मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ आज आले रुसके से 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 गिरधर का रुसला रुसला हो माझा 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 गिरधर का रुसला का रुसला तुम्ही का रुसला तुम्ही का देवा रुसला का रुसला तुम्ही का रुसला तुम्ही का देवा रुसला हो माझा गिरधर का रुसला रुसला हो माझा गिरधर का रुसला रुसला हो माझा गिरधर का रुसला कमल मुखावर मधुकर मुरली कमल मुखावर मधुकर मुरली कमल मुखावर मधुकर मुरली कमल मुखावर मधुकर मुरली दुरीत झाला म्हणून हसला दुरीत झाला म्हणून हसला कारुसला तुम्ही कारुसला कारुसला तुम्ही कारुसला कारुसला तुम्ही कारुसला तुम्ही का देवा रुसला हो माझा गिरधर का रुसला रुसला हो माझा गिरधर का रुसला रुसला हो माझा गिरधर का रुसला वंदी जनाला वंदी पदाला वंदी जनाला
जनाला वंदी पदाला नंद सुखाता चंद लागला नंद सुखाता छंद लागला कारुसला तुम्ही कारुसला कारुसला तुम्ही कारुसला कारुसला तुम्ही कारुसला तुम्ही का देवा रुसला हो माझा एका जनार्दनी प्रभु मन मोहना 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 हरि चरणाता दास लागला प्रभु चरणाचा ध्यास लागला कारुसला तुम्ही कारुसला कारुसला तुम्ही कारुसला कारुसला तुम्ही कारुसला तुम्ही का देवा रुसला हो माझा सोडरवीचा हात हरी रे करू दे रे मंथना सोडरवीचा हात हरी रे करू दे रे मंथना सोडरवीचा सोडरवीचा हात हरी रे करू दे रे मंथना सोडरवीचा हात हरी रे करू दे रे मंथना सोडरवीचा हात हरी रे करू दे रे मंथना दही दूध तूप लोणी तुझ देते शारंग पाणी दही दूध तूप लोणी तुझ देते शारंग पाणी क्षणभरी खेळे सजनी क्षणभरी खेळे सजनी माझ्या मन मोहनी
शंकर प्रोती देवै सदा वंदिता सामा पातु भगवती सरस्वती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सुप्रतिष्ठा चिंतन सावधान 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 नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कनया वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी पूर्णजले समुद्र सदा मंगलम शुभम भूत शुभ प्रतिष्ठा सुमुहूर्त सावधान रामा पुरुष सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते मंगलम शुभम भवतु सावधानो विघ्नेश्वराय गणनाथ नमो नमस्ते तत्तलं जन्मपात्रे सुदूरभागाय जगालो तलोकनानां सावधानो महामेश्वर लक्ष्मीनावधानो कृतारूप चिंतन सावधानो भक्तगणानां चिंतन सावधानो तदेव लग्नां सुविनं तदेव लक्ष्मीपते कुणाच्या घरात कधी काही राहू नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, काना तुला मी ताकीद करते, ताकीद करते. कुणाच्या घराला कुणाच्या घराला कधीतरी जाऊ नको. कुणाच्या घराला कुणाच्या घराला कधीतरी जाऊ नको. कृष्णा रे कुणाच्या घराला कुणाच्या घराला कधीतरी जाऊ नको. कुणाच्या घराला कुणाच्या घराला
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। कैलासरना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटगलाली कारण्यशुंदो भवदुःखहारी तुझवेन शंभो मज कोण तारी। महायोगपीठे तद्वीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मनिन्द्रिय समागत दिष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये। जयांचे गेलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार मी आता। पुंडलिका वरदे भारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बोलो रे बाई सर्वसंतन की जय। आपल्या पवित्र पावन भूमीमध्ये भगवान पंढरीश परमात्मा सकल संतांच्या आशीर्वादानं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्याही आशीर्वादानं आपल्या पवित्र पावन कंचनपूर नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या भगवंताची आपल्याला प्रतीक्षा होती आणि त्यासाठी अनेक प्रकारचे संकल्प केले परंतु विकल्प येत गेले। भाविक जनांचा आणि मुखातून जे उद्गार निघाले ते आम्ही चर्चा ऐकत होतो। परंतु गेल्या 1.5 वर्षामध्ये सर्व तरुण बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माता भगिनींचे आमच्या सर्व आणि ज्येष्ठ श्रेष्ठांनी ज्या दिवशी विचार केला की आपल्याला लवकर मंदिराची स्थापना करायची आहे आणि अवघ्या 1.5 वर्षात अतिशय सुंदर सुरेख मंदिर तुम्ही इथं वास्तूच्या रूपामध्ये भगवान पंढरीश परमात्मा माऊली आणि जगद्गुरु तुकोबा आहे गरुडजी महाराज अशा प्रकारचे सुंदर असं मंदिर बांधलं। खरं तर मला समोरची कोणती नदी आहे? पांढरा नदी इतकं पाणी सुंदर दिसत आहे आमच्याकडे पाणी नाही असं वाटतंय मी चंद्रभागेच्या तीरावर बसलो असं मला अनुभव झाला। कारण की पंढरीश परमात्मा तिथं पण अशाच प्रकारचं मंदिर अशी समोर चंद्रभाग आहे म्हणून आपल्या गावाला आपण कमी समजायचं नाही। तुझं आहे तुझं पाशी सर्व आपल्याजवळ आहे परंतु आज तुमचा सर्वांचा हा उत्साह आणि हा प्रतिसाद तुमच्या चेहऱ्यावर असलेलं चैतन्य हे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला। ज्यावेळी भक्त मंडळ तरुण मंडळ साकूर आश्रमामध्ये आले महाराजांचा पण मला फोन झाला आणि आपलं कंचनपूर गावाचं नाव आमच्या महाराजांनी महाराष्ट्रावर आणि प्रख्यात केलेलं आहे आणि आमच्या भैयांचं तर गुरुकुलचे विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा धार्मिक क्षेत्रामध्ये भैयाजी आपले युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुमचा आता जन्मजन्म पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून जोपर्यंत कारण की विज्ञानच आहे आणि विज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व आता देश विदेश सुद्धा आपला कार्यक्रम पाहिजे आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात। यजमान जोडपं किती 11 अशा प्रकारचे यजमान सर्व बसलेत आपले गुरुजन वर्गाने वेदो नारायणी चांगल्या प्रकारे 3 दिवस आणि आपल्याकडनं हा सुंदर असा आणि त्रिदिवशी हे सोहळा आणि आज त्या यज्ञ नारायण भगवंताची प्राणप्रतिष्ठा आणि यज्ञ नारायणची पूर्णाहुती त्यासाठी आणि मला सुद्धा येण्याचा आणि तुमचा हा सर्व उत्साह पाहण्याचं सद्भाग्य मला पण लाभलं। भाग्यवंतांना भगवंताने अनेक अवतार घेतले परंतु भगवंताने जे अवतार यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत कारण की कृष्ण अवतार ज्यावेळेस भगवंताने घेतला तर पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी न विसरते जे देवाला विसरणे देव तिथं राहतो द्वारकेचा राणा
पांडव घरी, कारण की द्वारकाचं प्रतीक आहे. नामस्मरणाची जागरण तिथे साक्षात पांडुरंग उभा. म्हणून रोज इथं हरिपाठ करणं, देवाला धूप दीप नैवेद्य देणं हे आपलं कर्तव्य आहे. नुसतं मंदिर बांधणं म्हणजे आपण मोकळं झालं असं नाही बरं. आजपासून खरं आपलं नियम चालू झाला. एक रोज हरिपाठ झाला पाहिजे. रोज सकाळी आपण इथं डोकं टेकल्या केला पाहिजे. भगवंताची आरती, भगवंताला कारण की नैवेद्य जो असेल आपल्या घरी तो. आणि म्हणून अशा प्रकारे सुरेख मंदिर बांधलं. भगवंताने अनेक अवतार घेतले, पण हा जो अवतार आहे पंढरीश परमात्माचा, हा संतांच्या साहित्यासाठी खास. परित्राणाय साधूना विनाशाहेचे दुष्कृता. पंढरीश परमात्माचा असा एक अवतार आहे. माझ्या भक्तांवर संतांवर ज्या ज्या संकट आलं, माझ्या देवाने अनेक प्रकारचे रूप धरून त्यांचं काम केलेलं आहे. नाही माझं घरी करत कुठल्याही प्रकारची भगवंताला संत वाटेने भगवत भक्तांची सेवा करताना, जसं आता गुरु महाराज आहे, रुक्मिणी माता आहे आणि ज्ञानेश्वर माऊली तुकोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला सांगतो गोरोबा काकांचे हात तुटले संकल्पातून आणि त्यावेळेस प्रश्न पडला आता उदरनिर्वाह कसा करायचा. परंतु संकट आलं पण गोरोबा काकांचा परिवार भगवंताला विसरला नाही. अखंड चिंतन त्या काम नाही करता पण मुखाला काही काम आहे का. जीवले तुला काय धंदा गडी परत असाच गोविंदा. भगवंताचं चिंतन सर्वांचा सगळ्यांचे जे अधिकार सगळ्यांचा आणि उदरनिर्वाह भगवंत करता. अन्न पाणी तोची देतो, प्रेमी सर्व सांभाळतो, माझा भगवंत सर्व सांभाळेल. परंतु त्यांची सौभाग्य होती मनाची गाव पण आपल्याला काम जमत नाही. तुमचे हात तुटलेले कारणीभूत आहेत आणि आम्ही जे पाप केलं अनेक प्रकारे बिचारे पश्चाताप करत होत्या. परंतु भगवंताने 3 दिवस वाट पाहिली. इकडे काही मडके घडायला नाही, इकडे माती आणायला कोण नाही. भगवंत सांगायला तुला पाहिले जाणार नाही. अहो असं थोडं आहे. मी तुमची अर्धांगिनी आहे. कारण की जे तुमचं काम तेच माझं काम आहे. जे तुमचं सुख असेल दुःख असेल त्याच्यामध्ये मी प्रार्थना केली आहे हा विचारा नाही. कारण लग्नाची अशी प्रार्थना करतात गुरुदेव तुमच्याकडनं, तुम्ही आठवण राहते नाही माहित नाही. लग्नामध्ये तुम्ही एवढ्याच चांगलंच राहतात, लक्षात राहत नाही तुमच्याकडनं. सप्तपदीकडे कोणाचं लक्ष राहत नाही, अग्निहोत्राकडे कोणाचं लक्ष राहत नाही. कारण की लग्नाची तुझी शपथ घेतली जाते धर्म कार्यामध्ये. मी तुमच्या जसं आता यजमान बसले, कारण की धर्म कार्यामध्ये अर्धांगिनी बरोबर असते. रुक्मिणी मातेने सांगितले की अहो तुमचा अवतार आविष्कार कार्य ज्यावेळेस संपलं भगवान श्रीकृष्णाचा, आता भगवन्याचे शमन भवा महेंद्रा प्रमुखा देवा मुनिया सबरेश्वरा पितर शतगंधर्वा विद्याधर मोरगा. त्याच भगवंत जायला लागले त्यावेळेस सर्व देव लोक सर्व सप्त पाताळ स्वर्ग लोकांचे सर्व आले भगवंताला भेटायला. परंतु भगवंताने एक सूक्ष्म असा प्रकाश पाडला आणि गुप्त झाले. लक्षात घ्या, ज्या भगवंत आपला अवतार कार्य संपून जात होते आणि त्या ठिकाणी जाता जाता त्यांनी एक दृश्य पाहिलं. भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते. लक्षात घ्या, कारण की संत समागमामध्ये आल्यानंतरच भक्त पुंडलिकाला सुद्धा ही सुबुद्धी झाली. त्याआधी जर त्यांचं चरित्र काय मारलं काय, घराच्या बाहेर काढलं काय, काशी क्षेत्रावर त्याने भीक मागितली काय. पण तो कुकुट म्हणून सारख्या महापुरुष ज्यावेळेस त्यांच्या आणि सानिध्यामध्ये न झाले तीर्थाशी आणि म्हणून अशा दुराचारी भाव ठेवणाऱ्या पुंडलिकाला असा उद्देश संतांनी केला. आणि म्हणून संतांची पायी हा माझा उपास किंवा काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. अशी जाग ज्यावेळेस मिळू लागेल आपल्या धर्मकार्यासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी आपण जागलं पाहिजे. आणि ती जाग ती शिकवण वैभव जागाची फक्त संत देतात. पुंडलिकाने ज्यावेळेस तो उपदेश ऐकला आता तरी पुढे हाच उपदेश नका करून हा साहित्याचा आणि मग परत गेला काशी क्षेत्रावर आपल्या आई वडिलांमध्ये लागला. आणि हे दृश्य भगवंत आकाश मार्गाने आपला अवतार आविष्कार कार्य संपूर्ण ज्यावेळेस जात होते त्यांनी पाहिलं की अरे कोण हा भक्त आहे, आई वडिलांचे इतके तनुमय त्यांनी सेवा करणारा. आणि ज्यावेळेस ते पाहिलं तर भगवान तिथे उभे राहिले आणि सांगितलं अरे बाबा मला दर्शन मध्ये कोण आहे तुझी ओळख दे. म्हटलं मला वेळ नाही. आपण म्हणतो अर्थमध्ये योगी 28 मिठी उडी उभा. कशाची ताकद आहे? आई वडिलांची सेवा. कारण की आई वडिलांची सेवा तुकोबारा सांगतात आई वडील हे केवळ काशीच आहेत आणि त्यांच्या चरणाची सेवा म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा तुम्हाला प्रसन्न होईल. अनेक कारणात महाराज. आणि म्हणून भगवंत तिथं स्थित झाले. हा जीव 28 झाले तर भगवंत तिथंच आहेत. अनेक प्रकारच्या आपण वारीच्या यात्रांच्या माध्यमातून
त्या चंद्रभागेमध्ये स्नान करतो, आनंद घेतो, परंतु त्याचं कार्य, त्याचं संचित किंवा तो कशासाठी आला याचं कोणीच पुण्य घेऊन येत नाही. लक्षात घ्या. त्याचं वारीला जाणारे वाईवडिलांना वाईट बोलतात. आता तर फार अवघड झालं महाराज. आणि त्याचं एक कारण आहे बरं, तुम्ही स्वतः आपल्या हितासाठी जगा. आता एकही गाव साधन आहे, कीर्तनकारांचं गाव आहे, तुम्हाला सांगणं काही उचित नाही. आपल्या हिता असे जो आपल्या हितासाठी जागा. मग आपल्या हितासाठी जागा म्हणजे काय करा, आपल्या हितासाठी जागणं म्हणजे आपण नियमाला जागा. आपण नियम केला की लेकरं करतात. आपण हरिपाठ करा, हनुमान चालीसा करा, गीतेचा ज्ञानेश्वरीचा पाठ करा. कारण की जी माऊलीत आलेले ज्ञानाचा सागर, त्यांचं काय होतं, आवडतं ग्रंथ त्यांनी जो लिहिला. कारण की इथं कोणाला कळणार नाही. आणि म्हणून निवृत्त दादांनी माऊलीला सांगितलं की याच्यावर तो आता आणि भावार्थपणाने टीका करा. आणि एवढं चांगलं काम माऊलीने आपल्याला केलं. कारण की सागर होता, पण गागरमध्ये म्हणजे माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये आणून दिलं. त्याची सुद्धा पारायण आपल्या पवित्र पावनभूमीमध्ये झाले पाहिजे. आणि ज्यावेळेस भगवान पंढरीश परमात्मा निघायला लागले, रुक्मिणीने हात धरला, हो जाऊ नका. कुठं चाललं मला सांगा ना तुम्ही. म्हटलं अगं माझ्या भक्तावर संकट आलंय. अरे 3-4 दिवस झाले त्यांना घरात काही चूल पेटली नाही. काही करणारच माणूस आता हात तोडून बसला तर कोण आणेल. आणि म्हणून ज्यावेळेस पंढरीश परमात्मा निघायला लागले, म्हणजे तुम्ही अशा स्वरूपमध्ये जाल का, नाही मला अशा स्वरूपमध्ये जाता येणार नाही, मला वेगळं स्वरूप घ्यावं लागले काम करायचं. त्यावेळेस रुक्मिणीला थोडा आनंद झाला, मला पण उद्या म्हणणे तुला पाहिलं जाणार नाही. परंतु रुक्मिणीने सांगितलं नाही देवा, तुम्ही जे काम करात ना, जे मला सांगाल ते मी करायला तयार आहे. आणि त्यावेळेस पंढरीश भगवान परमात्म्यांचा रुक्मिणी आणि कुंभारून व्हावं लागेल. सांगा बरं, आपण एवढं आयुष्य सोडून करू का? जे हजारो लाखो लोक त्यांच्या दर्शनासाठी तळमळ करतात, ती रुक्मिणी एक क्षणात आपल्या पतिदेवांबरोबर यायला तयार झाली, काम करायला तयार झाली. आपण तो ऊन लागतो म्हणतात. नवऱ्याला सांगतात मी शेतीत जायची बोलून नाही, नामं करणार नाही, बोलणं कोण लग्न करतात. आता रुक्मिणी लक्ष्मी स्वरूप होती, तरी तिने असं नाकारलं नाही. आपला पतिदेव जे करत असेल ना ते आपण करा. त्यांच्या कष्टामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे. आताचे पोरं बाबा शेतीवाला नकोच, ते पोरं पार 30-40 वर गेले, काय करायचं त्यांनी. रुक्मिणी मातेचं पहा तुम्ही. रुक्मिणी मातेने काय केलं, मी काम करेल, कुमारी होईल. आणि तिने बरोबर हात धरला, उतरले. त्यावेळेस गरुड महाराज म्हणायला लागले, देवा आजपर्यंत मला तुम्ही कधी टाकून गेले नाहीत. म्हणजे बाबा तुझ्यावर बसतं तर लोक ओळखून घेतील, मला तुझ्यावर बसता येणार नाही, पण तुम्ही म्हणाल तो अवतार मी घेईल ना. कारण गरुड महाराजांना भगवंताचं वाहन होण्यासाठी कधी संधी मिळाली माहित आहे, असा यज्ञ चालू होता. आणि गरुड महाराज आकाश मार्गाने चालले, काय तो दूर निघतोय, काय एवढी गर्दी आहे, का बरं एवढं चैतन्य आहे, काय मंत्रघोष चालू आहे गुरुदेवांच्या मुखातून, संपन्न वेद नारायणाच्या. आणि म्हणून गरुड तो पाहण्यासाठी खाली आला. लक्षात घ्या. आणि उडताना सर्व मंडप झाडून वरती गेला. तर भगवंत प्रसन्न झाले आणि सांगितले, गरुडा एवढं परोपकाराचं काम तू केलं, यज्ञ नारायण यज्ञ भगवंताचा मंडप तू सारून घेतला किंवा झाडून घेतला. म्हणून देवा मी झाडला नाही, माझ्या अनावधानाने पंखांच्या उंडाण्याने ते वाऱ्याने ती कचरा उडून गेला. बस आजपासून तू माझं वाहन. त्या दिवसापासून गरुडाला भगवंताने स्वीकारलं. तो गरुड सुद्धा आज भगवंताबरोबर यायला तयार झाला. आणि भगवंताने ज्यावेळेस सांगितलं की गरुडा तू येशील तर तुला गाढवाचं रूप घ्यावं लागेल. लक्षात घ्या, कोणी रूप बदलायला तयार आहे का आता? उलट मी कसं सुंदर दिसेल ह्या रूपामागे जास्त लागतात. 1-1 तास बायाने माणसं मेकअप करायला लागले कुठे. आणि गरुड एवढं सौंदर्य आणि एवढा मोठा प्रतिष्ठित गरुड भगवंताचं वाहन सुद्धा गाढव झालं. आणि त्या नगरीमध्ये ज्या ठिकाणी माझा गोरोबा काका राहत होते तिथं आले, सांगितलं बाबा अरे त्या गोरोबाचं घर कुठं आहे. आणि लोक म्हणले की त्या कोपऱ्याला आहे. आणि ज्यावेळेस गोरोबा काकांचे, गोरोबा अरे मला काही काम लागेल ते दे बाबा, आमच्या घरी खायला काही नाही. गोरोबाला एवढा आनंद झाला, माझं 8 दिवस वंचूल भेटलं नाही, आता काम करी मिळालं तर माझंही भागेल याचंही भागेल. भगवंत काम करण्यासाठी लाजत नव्हता, असा हा अवतार आहे. मला हे सांगायचं आहे, तुम्ही केलेली सेवा वाया जाणार नाही. अरे ज्यावेळेस मडक्यान गाडगे घडायला लागले, बाजारात जायला दुसऱ्या मडक्यानं कोणी विचारत नव्हतं, साक्षात देवाने घडवलेली मडकी होती, ते लक्षात घ्या. आणि म्हणून माझा देव कोणासाठी काही काम करतो, फार चरित्र मोठं आहे. परंतु मला एक सांगायचं आहे, तुमच्या भक्तीला असे फलद्रूप करायचं असेल, लक्षात घ्या
कारण की आपली इमारत सुद्धा फळायला येईल असं वाटतं ना, आपली भक्ती सुद्धा उदयाला येईल असं वाटतं ना. म्हणून ते आपल्या दानशूर लोकांनी अरे लाखापर्यंत मी देणगी पाहतोय, 50,000 काय 31,000 काय 11,000 पण केवढं, कारण की आपलं गावाचं घर. महाराज तुमची अशी श्रद्धा आहे म्हणून तुमच्या नदीला पाणी आहे बरं. हा बाकी इतर नद्या गिरणासारखी आटली, गिरणा नदीला सुद्धा पाणी नाही. आणि तुमची बिचारी पांढरा आहे ना, ती पांढरा तुमच्या गावामध्ये पांजरत आहे, तुमच्या विहिरींमध्ये पांजरत आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस रस्त्याने आलो सर्व थोडं थोडं हिरवं दिसत होतं. म्हटलं आपल्याकडे प्यायची पंचायत आणि इकडे इतकं चांगलं काम आहे म्हणून तुम्ही खरंच चांगले माणसं आहात. आणि म्हणून भगवान पंढरीश परमात्मा, आता देवांना एवढं काही सोपं नाही. कोणी म्हणते इतक्या वर्षाची प्रतीक्षा, इतक्या वर्ष, अरे नवरदेव मंडपात येत नाही लवकर, तर देवांना आहे. आणि म्हणून ते प्रतीक्षा जरी झाले, पण तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त घडी आल्या वाचुनी. पण आज प्राप्त घडी तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे. पण भगवान आणि इतकं सुरेख मंदिर आहे बाबा, एकदम अनवरण लेकरांनी तरुण बांधवांनी एवढं सुंदर काम केलं. हा दादा, आपण समितीचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्वांचीच आस्था अशी ना विचारांची समिती तर असू द्या, पण सर्वांची आस्था असावी एवढी वास्तू. म्हणून तुम्ही एवढं अनमोल कार्य केलेलं आहे, अनमोल अशी वास्तू. अरे काचाचा दरवाजा, खिडक्या, देवाला पंखे, लक्षात घ्या एवढं चांगलं दान केलं. परंतु तुम्हाला एक सांगेल बरं, आज गुरुजींनी संकल्प सोडला, तुम्ही दिलेलं दान आज विसरून जा. काय करायचं, देव भक्तांसाठी तुमच्या आणि चांगल्या प्रकारच्या भावनेने दिले दान पुन्हा बोलू नका. दिलेल्या दानाचं जर आपण पुन्हा पुन्हा बोललं तर ते वाया जातं. पाठीवरच राहू द्या, ते लक्षात घेऊ, ओटावर येऊ नका. आपलं दान ओटावर येऊ नये. जे एकाने पंखा दिला आणि अशाच प्रकारचं गरम होत होतं, एक दिंडी आली झोपली त्या पंख्यांखाली, सगळे लोक झोपले. ज्याने पंखा दिला तो आला, पट बटन बंद करून दिले. ते त्यांना अजून घामाला होते, अरे बाबा गरमीमध्ये आम्ही पडलो, तो पंख्याखाली चांगली गार हवेत कशाला बंद केले. म्हणे तो म्हणे पंखे मी दिले, चांगले बाबा दिले ते चांगले ना, आम्ही धन्यवाद मानतो तुझं, पण आम्ही वारकरी आहोत, आम्ही कुठेतरी यात्रेला चाललो आणि चांगली जागा दिसली, मंदिर सुरेख आहे, सुंदर असं गार आवाज, जसं आता पंखे चालवतो ते आनंद वाटत होता खुर्चीमध्ये. परंतु त्यांच्याने मी दिलेले आहेत, हा पण दिलेले आहेत, आता चालू नाही दिले ते तुला पुण्य मिळालं ना. नाही म्हणे ते चालू ठेवल्यावर फिरतात, त्या पात्यांवर माझं नाव नाही फिरल्यावर ते दिसत नाही. काय म्हणे, पाते फिरले की माझं नाव दिसत नाही. आणि म्हणून अरे नाही दिसलं तरी चालेल, पण तुझं पुण्य जरी ही गुप्त पुण्य असतं, लक्षात घ्या. हे दिसत नाही, वेळेवर तुमचं काम करेल. ज्या भाविकांनी एवढ्या उदार अंतकरणाने आबा एवढं सुंदर असं सहकार्य केलेलं आहे, अशा ह्या थोर आणि या सर्व लहान थोरांची सुद्धा उत्सुकता मी पाहिली. एवढं मोठं चैतन्य. अरे कोणी पैसे दिले, कोणी वेळ दिला, कोणी काम केलं, कोणी क्षमा केली, कोणी फिरला असेल, कोणी स्वयंपाक केला असेल, कोणी यजमानांची तयारी किंवा अशा प्रकारची विधवनारायणांची तयारी किंवा त्यांचं हरळ पाणी गुरुदेवांची सेवा केली असेल, हे तुमचा एक शिकत नाही. आपला वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे मी क्षमा मागतो. आणि परंतु अशा प्रकारचा दातृत्व भाव ज्यांनी आणि आमच्या दादांनी, यजमान मुख्य यजमानांनी त्यावेळेस 1,11,000 असं काहीतरी देणगी दिली. असे दातृत्ववान सर्व आणि येथीलचं दातृत्ववान भाग्यवंतांचं मी पुनश्च एकदा माझ्या वतीनं सर्व समिती आणि ग्रामस्थ यांची खूप 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 शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. फक्त आता सांगितलेला जो नियम आहे तो टिकवण्याचा प्रयत्न करू. रोज हरिपाठ झालाच पाहिजे. महाराजांनी ते संस्था काढलेली आहे, ते पोर आणून काय ना आपले पोर शिकवा. तर बहुतेक गावामध्ये जिथं पिकतं ना तिथं विकत नाही. लक्षात घ्या, आपले पोर त्या संस्थेमध्ये हरिपाठाला जाऊ द्या, तेव्हा ते हरिपाठ करतील. तर आपल्या पाठीवर दणके देतील. लक्षात घ्या, हरी करतील. मग ते असे पाठ करतात ना, आमच्याकडे फार तक्रार येतात, बाबा पोरग ऐकत नाही. अरे जेव्हा ऐकायचं तेव्हा तुम्ही त्याला काही सांगितलंच नाही. तो आता मनाने करायला लागला, मनोमार्गी गेला. अशा लेकरांना माऊली म्हणतात की अरे लेकर नाही हो गोजोनी करंटा लेणे ऐजत वाटा. अशा वाटेला आपल्या लेकर जाऊ देऊ नका. एवढं सुंदर असं प्रतिमा भगवंताची जर आपण बांधले भाग्यवंतांनो, तरी तर रोज असा आनंद घ्या तुम्ही. अरे महाराज तुम्ही आले काय नवल, माझा वरुण राजा सुद्धा येऊन गेला यज्ञामध्ये. वरुण राजा काल पण छडा मारून गेला, आज सुद्धा पूर्ण आरतीला वरुण राजा तेवढाच आला. म्हणजे आपली श्रद्धेचं हे खरं आणि सदभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. किती किती तुमचं कौतुक सांगावं. म्हणून झालेली सेवा पंढरीश परमात्माच्या पवित्र पावन चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांना जय हरी, जय जनार्दन. पार्वती
लौटवती विक्राळ ब्रह्मांडी मारा विषय कंडिकाळा तुझे तुझा लावण्य सुंदर मस्तकी वारा ते तुझ्या जय देव जय देव जय देव जय देव तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव सुगंधा माया विभूति देवगण सुगंधा गेला देव जय देव जय सुगंधरा स्वामी गंधरा आरती ओ वाळू सुगंधा भुरगोरा जय देव जय देव नीलगंधर जय देव जय देव जय देव जय देव जय शिवगंधरा स्वामी गंधरा आरती ओ वाळू मोहन मुरारू हरे उजारू प्रभुदेव हाथी दारी निरूप हाथी दारी निरूप पंढरपुरी आहे माझा कोकणावी आहे माझा माझा भक्त माझा जनार्दन नाथ हे विठ्ठले माझे माऊली हे विठ्ठले माझे माऊली कैसा गगनी कला दुर्गावरी बैसुनी माझा करुणावरी बैसुनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला हे विठ्ठले माझे माऊली हे विठ्ठले माझे माऊली
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावली विठोबाचे आरती ज्ञान राजा महादेवला तेजा देव साधु संता मनोवेदाला माझा आरे नाटकारी तुझ्या मुखे कानारी नारद मनोहर हो रामरायण करी आरती ज्ञान राजा गुरुब्रह्मादि के राम गणाधरी साई वसपति आरती ज्ञान राजा देवती साधु संता मनोवेदाला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम हरे नारायण आरती तुकाराम हरे मनोनी रामेश्वरे जन्म सरस्वती आरती तुकाराम स्वामी गुरु राम सच्चिदानंद मूर्ति जगदाकारी राम आरती तुकाराम कपूर रूप रूप नला कपूर तेरा कपूर आरती गोवाड़ा